नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलोय शनिवारी अत्यंत इंटरेस्टिंग अशी स्टोरी की जी ऐकल्यावर तुमच्या कानांवरती विश्वासच बसणार नाही. असं काय आहे या स्टोरीमध्ये, काय घडलंय इतिहासाच्या पुस्तकात, इतिहासामध्ये असं काय इंटरेस्टिंग आहे पाहूया. तर चला, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. ही एक अत्यंत ऐतिहासिक अशी कथा आहे. काय आहे ही, आहे सोन्याच्या बाबतीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोन्याच्या बाबतीमध्ये अशी काय इतिहासामध्ये इंटरेस्टिंग स्टोरी असणार आहे, पण नाही, खरंच हे घडून गेलंय. ही स्टोरी आहे स्वप्नांची, लोभाची, धैर्याची, अपयशाची आणि व्यवसायाची. आता किती आहेत बघा यात. लोभ आहे, धैर्य आहे, अपयश आहे, व्यवसाय आहे, सगळ्या गोष्टी एका स्टोरीमध्ये आहेत. आणि आता काय होणार आहे किंवा काय झालं असेल, विचार करा. एक दिवस तुमच्या मोबाईलवरती अचानक अशी एक स्टोरी येते की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं किंवा एक मेसेज येतोय, तुम्ही राहताय त्या गावामध्ये, त्या गावाच्या खाली हजारो टन सोनं निघणार आहे. काय होईल त्या गावामध्ये, काय प्रत्येक जण विचार करेल. कल्पना करा फक्त तुम्ही. काय कराल तुम्ही? नोकरी करत राहाल, बॅगा भराल, कुठं धाव घेणार? जिथं सोनं मिळतंय तिथंच ना. आणि तसंच घडलंय. जगभरामधल्या लाखो लोकांनी 175 वर्षापूर्वी अक्षरशः सगळं सोडून त्या जमिनीकडं, त्या भूभागाच्या पट्ट्याकडं धाव घेतली आणि त्यालाच म्हणतात कॅलिफोर्निया सोन्याची लाट किंवा कॅलिफोर्निया गोल्ड रश. काय झालं 1948 मध्ये अमेरिकेमधला कॅलिफोर्निया हा प्रदेश, तर इथं एक साधा सॉ मिल माहिती आहे ना तुम्हाला, तर सॉ मिल बांधण्याचा एक प्रकल्प चालू होता. एका कामावरती तिथे एक सुतार होता आणि त्या सुताराला, त्याचं नाव होतं जेम्स डब्ल्यू मार्शल. 24 जानेवारी 1848च्या सकाळी नदीच्या पाण्यामध्ये काहीतरी चमकताना आढळलं. बरेचसे दगड दिसतात नदीच्या पाण्यामध्ये, सूर्यप्रकाश पडला की चमकतात, पण तो त्याच्या जवळ गेला. त्यांनी निरखून बघितलं, धुतला आणि त्याला त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसेना. चक्क प्युअर सोन्याचा असा दगड त्याच्या हाताला लागला. सुरुवातीला त्यानं ही बातमी गुप्त ठेवायचा प्रयत्न केला, स्वतःपुरती मर्यादित ठेवून आणखीन काही ठिकाणी ते तशा पद्धतीचे दगड हुडकण्याचा प्रयत्न केला. कारण त्याला भीती वाटत होती, हे असं इतरांना कळलं तर काय होईल, किंवा इतर माझ्याकडे मागतील का, किंवा आणि काय होईल, अशी एक प्रचंड अशी भीती होती. कामगार पळून जातील काय, मालकाला पण भीती होती, काय होणार त्या सॉमिलचं. पण सगळंच कसं आहे की अशा सोन्यासारख्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या इतिहासामध्ये फार काळ लपून राहत नाहीत. आणि काय म्हणतात, वास जरी आला तरी हजारो किलोमीटरवरून लोक त्या जमिनीकडे धावत येतात. रिसेंटली अशीच एक बातमी आली, तुम्हाला माहीत असेल, आंध्र प्रदेशमध्ये एक दरवर्षी कमीत कमी 2 टन सोनं आता उत्खनन होणार आहे, प्युअर सोनं, बिलेट्स बनणार आहेत. अशा प्रकल्पाला हिरवी झंडी मिळाली, म्हणजे सुरू झाला म्हणूया. आता आपण 1-2 वर्ष, सुरुवातीला 200 किलो, 400 किलो आणि नंतर वर्षाला 2 टन, 43 टन तिथं सोनं आहे असं म्हणलं जाते. विचार करा काय किंमत होईल त्याची. आणि अशा पद्धतीनंच जी ही बातमी पसरली, तसंच अमेरिकेमध्ये सगळीकडे ही बातमी पसरली. ती बातमी फक्त अमेरिकेतच नाही, ब्रिटन, फ्रान्स यासुद्धा देशांमध्ये पसरली. जवळपास बऱ्याचशा लोकांनी, हजारो लोकांनी सगळं कामधाम सोडून त्या जमिनीकडे धाव घेतली. शेतं विकून टाकली, दुकानं बंद केली, जहाजं भरून काही लोकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि त्या कॅलिफोर्नियाला पोचले. अमेरिका, युरोप, दक्षिण अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया सगळीकडनं लोक यायला लागली. भरून जहाजं भरून लोक यायला लागली. आणि त्या लोकांना म्हणायचे 49ers म्हणायला लागले. सॅन फ्रान्सिस्को हे छोटंसं गाव त्यासाठी वसलेलं होतं.
आणि ते नंतर एक मोठं असं मेट्रोपॉलिटन सिटी बनलं. रस्ते भरले, बंदरं गजबजली, बाजारपेठा भरल्या, तंबूंची काही टेम्पररी शहरं राहण्याच्या जागा उभारल्या गेल्या. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार, मी श्रीमंत होणार, हा एकच विचार त्या सगळ्यांच्या मनामध्ये होता. त्या गोल्ड रशमध्ये जे जे लोक सामील झाले होते त्यांच्या. कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना, बोलताना किंवा समजून घेताना छान वाटतात किंवा कुठून तरी आपल्याला कळलं की छान वाटतात, पण नेहमी अशा गोष्टी इतिहासामध्ये अगदी रंजक असतीलच असं नाही. लाखो लोक गेले, पण सगळ्यांना सोनं मिळालं काय? नाही. अनेकांना तिथं काहीच मिळालं नाही. काहींचे पैसे लवकर संपले, काही आजारी पडले, काहींचा मृत्यू झाला, तर काही रिकाम्या हाताने परत आले. कारण सोनं शोधणं एवढं सोपं काम नाही. जेवढी गर्दी वाढेल अशा ठिकाणी तेवढं वरवर मिळणारं सोनं आहे ते सगळेजण घेऊन जाणार. मग नंतर खोलात जायला पाहिजे, खोलीत जाऊन उकरून मग काढायला पाहिजे. मग त्याचे खर्च वाढतात. त्यामुळं बऱ्याच लोकांचे खर्च वाढले आणि मग तिथून जेवढं मिळालं तेवढं सोनं घेऊन ते निघून गेले. थंडी, उष्णता, रोग, अन्नाची कमतरता आणि प्रचंड स्पर्धा या सगळ्या गोष्टींना तिथल्या लोकांना सामना करायला लागत होता. आता काय झालं माहिती आहे? इंटरेस्टिंग भाग आला. आता इथं श्रीमंत झाले कोण नेमके, ह्याचा तुम्हाला काय वाटतंय? हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं मला सांगा, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या स्पर्धेमध्ये कोण लोक श्रीमंत झाली? कल्पना करा, रोज नवीन नवीन लोक त्या शहरामध्ये येत आहेत. प्रत्येकाला काय पाहिजे? फावडे पाहिजेत, बादल्या पाहिजेत, कुदळ पाहिजे, बूट पाहिजेत, कपडे पाहिजेत, तंबू पाहिजेत, अन्न पाहिजे, औषध पाहिजे, हॉटेल पाहिजेत, वाहतूक पाहिजे. म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या गोष्टी तिथं पाहिजेत. सर्व्हिस इंडस्ट्री पाहिजे म्हणूया आपण या सगळ्यांना लागणारी. आणि याच काळात सॅम्युअल ब्रॅनन यांनी खाणकाम करण्याऐवजी खाणकाम करणाऱ्यांना साधनं जी लागतात ती साधनं विकली आणि मोठी अशी कमाई केली. तसेच लिवाईस स्ट्रॉस, तुम्ही लिवाईसच्या जीन्स घालत असाल, त्यांनी मजबूत असे कामाचे कपडे विकायला सुरुवात केली आणि पुढं याच संकल्पनेमधून लिवाईस जीन्स या ब्रँडची उभारणा झाली. आज त्या जीन्सचा एका टर्नओव्हर वर्षाचा लाखो बिलियन डॉलर्स आहे. लाखो रुपये, करोडो रुपये आहे म्हटलं तरी चालेल, किंवा बिलियन डॉलर्स आहे असं म्हणूया जगभरातला सगळा. इतिहासकार मान्य करतात की गोल्ड रश दरम्यान व्यापारी, वाहतूक, हॉटेल मालक, पुरवठादार, सेवा देणाऱ्या लोकांनी प्रचंड अशी मोठ्या प्रमाणामध्ये कमाई केली, आर्थिक प्रगती केली. खाणकाम करणाऱ्यांपेक्षा बऱ्याच वेळा ह्या लोकांचे खिसे प्रचंड असे भरले. आर्थिक स्थिरता मिळाली आणि त्यांना ती एक दीर्घकाळ टिकणारी अशी होती. कारण जे लोक खाणकाम करायचे त्यांना आज मिळालं, परत 4 दिवसांनी मिळालं, परत 8 दिवसांनी मिळालं, काही वेळा महिनाभर मिळालंच नाही, असे सगळे प्रयोग होते. पण हे जे लोक होते, रोज लोक नवीन त्या शहरामध्ये येत होती आणि त्यांना त्या खाणकामासाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी वेअर अँड टेअर व्हायच्या, काही कपडे फाटायचे किंवा आणि खायला तर रोज लागतं, अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना लागायच्या, त्या सगळ्या या लोकांनी पुरवल्या आणि एक स्थिर असा व्यवसाय त्यांनी स्वतःसाठी निर्माण केला. बरं, आता या सगळ्यामध्ये गोल्ड रश जी आहे ती काही वर्षांनी संपली, पण त्याचा जो लेसन आहे, बिझनेस लेसन, हा आजही अजूनही अखंड जिवंत आहे. इथं अनेक खाण कामगारांना जेवढं सोनं मिळालं नाही त्यापेक्षा त्यांना गरजा पुरवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा झाला आणि अनेक सेवा देणारे श्रीमंत आणि काय म्हणूया त्यांना मोठे व्यापारी बनले. आजही ते या स्पर्धेमध्ये जगामध्ये त्या बऱ्याचशा लोकांचं नाव प्रामुख्यानं दिसतंय, टिकून आहे. बरं, आता जवळपास आपल्या ती स्टोरी आहे ती संपत आली आहे. मला माहिती आहे तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल ही स्टोरी पुढं ऐकण्यामध्ये, मलाही आहे. पण आता गोल्ड रश जी होती, सोन्याची जी लाट होती, ती त्यामध्ये काही लोकांनी पैसे प्रचंड मिळवले, काही लोकांना त्याच्यामध्ये नफा झाला, काही लोक पुन्हा गेले, अशा सगळ्या गोष्टी झाल्यात. पण इन जनरल पाहिलं तर ही काय आहे, ही फक्त सोनं हुडकून काढायची स्पर्धा नाही आहे.
तर ही मानवी स्वप्नांची कथा आहे, लोभाची कथा आहे, धाडसाची कथा आहे आणि सर्वात महत्त्वाचं संधी ओळखण्याची कथा आहे ही. इतिहासानं आपल्याला एक सुंदर असा हा धडा सगळ्यांनाच दिला आहे, बिझनेस लेसन दिला आहे. हा एक चांगला असा बिझनेस केस स्टडी हा मॅनेजमेंटच्या पुस्तकांमध्ये होऊ शकतोय. संधी जिथं दिसती तिथं सगळेजण धावतात, सगळेजण पळतात, पण खरी संपत्ती अनेकदा त्या लोकांकडे जाती की जे या धावणाऱ्या लोकांच्या गरजा समजून घेतात. आणि आज बऱ्याच वेळा या ज्या गरजा आहेत ह्या बदललेल्या आहेत. ह्या बदललेल्या गरजा जर कोणी समजून घेतल्या तेवढ्या फास्ट, तर नक्की अशा पद्धतीनं गोल्ड रशमध्ये जसे सर्व्हिस प्रोव्हायडर्स मोठे झाले, तसे जे लोक अशा पद्धतीच्या संधी हुडकतील ते नक्की मोठे होतील. म्हणूनच पुढं कधी एखाद्या वेळेस असा ट्रेंड आला, नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन संधी दिसली, तर तुम्ही विचार करा, तुम्ही या गर्दीचा भाग होणार आहे का तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड जे करतायत त्यांचा भाग होणार आहे. नक्की विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.